गेला तो जमाना. पहिलेचे बुडे बाडे 3-3, 4-4 बायका करत होते. आता आता एक काय तुम्हाला अर्धी बी नाही भेटत, अर्धी एवढीशी बी नाही भेटत तुम्हाला. करू या नाही तर भेटत असन तर. अरे कुवारे पोरं पडले आणि तुम्हाला काय 2-2, 3-3 लेकराचे बापायले पोरी भेटणार आहे का मग? थोडे सांगून राहिले तर मोठे नाकाने गोष्टी सांगता. डाकोडी हाताची आहे, डाकोडी हाताची आहे. भेटली तर भेटली, विजासपणा पाहिनं किती आली. आता साऱ्या पोरी लागस तर पोरायले भोकण्या भाकण्या लंगड्या लुड्या कशा करत आहे, डोबड्या दामड्या. मी एवढी सरकी सुधी असून तुम्ही मला मी रे चिडवता. डाकोड्या हाताची आहे, डाकोड्या हाताची आहे करून. का दिवस कोण मास कोण रांगोळी कशी टाकून राहिली. जरा अशी उजव्या हाताने रांगोळी टाकणं समजत नाही काय तुले? चालली मोठी काऊन तुम्हाला मी पहिले नव्हते दिसले काय? पहिले नव्हते दिसले काय तुम्हाला? मी पाहायला आलते तेव्हा डाकोड्या हाताची आहे का, कधी उजव्या हाताची आहे म्हणून घेऊन आलते ना. म्हाताऱ्या बुड्या बाड्याले 3-4 बुड्या होत्या, 4-5 बुडे होते. बुड्या बाड्याले तर पहिले माहीत राहते, पहिले हातपाय पाहतात ते. डाकोड्या हाताची आहे का, उजव्या हाताची आहे का, फेंगडी आहे का, लंगडी आहे. बोलून दाखवायला लावते, गाणं म्हणायला लावते. म्हातारे बुडे काही कमीचे राहते काय? तेव्हा नव्हती दिसली काय मी तुम्हाला? जेव्हा मी तुम्हाला पोहे द्यायला आलती तर तेव्हा का तुमचं लक्ष काय माझ्या मैत्रिणीकडेच होतं काय? मी पोहे घेऊन आलती, ते पाणी घेऊन आलती. तुम्ही तर नुसते तिच्याकडेच पाहत होते. तुम्हाला असं वाटलं असेल का तेच पोरगी होय. तेव्हा नव्हतं काय लक्ष तुमचं? डाकोड्या हाताने देत आहे का उजव्या हाताने देत आहे म्हणून मग सांगून राहिले तर. आणि तसंही म्हटलं डाकोड्या हाताच्या बाया चांगल्या राहते, साफ मनाच्या राहत असते ठेवाल्या. हां, त्याच्या मनात कोणतं कपट नसते राहत आणि त्याच्या हाती पैसा बी टिकून राहत असते जास्त. असं तसं नका समजू डाकोड्या माणसाले. तुम्हाला असं वाटते काय हे डाकोडे आहे तर कोणतं कामच नाही करते काय? सारे डाकोड्याच हाताने कामं करते काय? सगळेच कामं चांगले करतो म्हटलं मी. पैसा बी तसा टिकून राहते माझ्या हाती. कधीच बिना पैशाने राहिली नाही मी. डाकोड्या हातात जास्त पैसा टिकून राहते. आणि जास्त बोलाल ना तर एका बुक्की तसं हे करीत. तशी मी कराटे शिकली आहे म्हटलं. माया वाटेला काही जायचं नाही जास्त. एका बुक्कीत नागपूर चपटा चुपटा करून टाका. आलं लक्षात तुमच्या? अहो तर माझी सुट्टी मध्ये म्हणते अरे यार ती बायको डाकोड्या हाताची आहे काय? अबे म्हटलं मी तिला पाहायला गेलतो ना तेव्हा तिनं मला चहा पोहे उजव्या हाताने दिले होते. मला काय माहीत डाकोड्या हाताची आहे म्हणून. डाकोड्या हाताच्या पोरी बायका अशा राहते रागीट स्वभावाच्या. त्याला इशारा सहन नाही होत. काय करता तर झालं लग्न, गुंडी तुटली. हे बा हे गुंडी तिच्याकडून बसवणं नाही होत. कवाला किती करते. दिमाग खराब झाला मला सगळा. एवढा चांगला दिवस असून काही असून निवड डाकोड्या हाताची, निवड डाकोड्या हाताची.